उदोस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब श्री अंबा माता की जय. श्री स्वामी समर्थ. उद्या नवरात्र, चैत्र नवरात्राची उद्या समाप्ती आहे. तर उद्या कुमारिका पूजन असेल, दुर्गा सप्तशतीचा पाठ असेल, किंवा आपण उद्या नैवेद्य आरती कशी करायची त्याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे. चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचैत्राचे आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल. दुर्गा सप्तशती चैत्र नवरात्र पाडव्यापासून सुरू झालेला आहे. उद्या 9वा दिवस आहे. उद्या रामनवमी आहे. तर उद्या नवरात्रीची समाप्ती आहे. तर ह्या 9 दिवसामध्ये कोणीच दुर्गा सप्तशती पाठ जर कोणाचं जमलं नसेल, काही कारणामुळे झालं नसेल, तर उद्या एक तरी पाठ प्रत्येकाने करावा. दुर्गा सप्तशतीचा 1 ते 13 अध्याय वाचायचे, बाकी दुसरं काही वाचायची गरज नाही. लक्षात ठेवा, बाकी काही वाचायची गरज नाही. तर दुर्गा सप्तशती पाठ उद्या दिवसभर कधी करायचा? तर उद्या तुम्ही सकाळी करू शकता, दुपारी करू शकता, संध्याकाळी करू शकता. फक्त खाऊन पिऊन करू नका. ज्यांनी गुरुमंत्र घेतलेला आहे त्यांना उद्या उपास आहे. लक्षात ठेवा, ज्यांनी गुरुमंत्र घेतला त्यांनी उपास आहे. उपास असल्यामुळं तुम्ही सकाळ दुपार संध्याकाळ तुम्ही कधीही दुर्गा सप्तशतीचा पाठ करू शकता. आता कुमारिका पूजन, नवमीचे उद्या नवमी आहे, तर उद्या कुमारिका पूजन आहे ते प्रत्येकाने करावं. कुमारिका पूजन तुम्ही म्हणणार दादा मग आम्ही नवरात्रीच्या वेळेस करतो. ती नवरात्र पण आहे, पण ही चैत्र नवरात्र महत्त्वाचं आहे. तर उद्या काय करायचं आहे, कुमारिकाला आपल्या घरी बोलवायचं, त्यांचं पाद्यपूजन करायचं, पाय धुवायचे, दूध असेल पाणी असेल त्यांनी पाय धुवायचे. ते केल्यानंतर त्यांना गंधाक्षत फूल लावायचं. गंधाक्षत फूल असेल ते लावा, गंध लावा, हळद कुंकू लावा. त्यांना कुमारिकेला तुम्ही बांगड्या असेल त्यांची ओटी भरा. सवाष्ण असेल सवाष्णीचे पण पाद्यपूजन करा, सवाष्णीची पण ओटी भरा. उद्या कुमारिका जर भोजन तुम्हाला घरी द्यायचं असेल तर घरी पण कुमारिका भोजन असेल तुम्ही देऊ शकता. तुमच्या इच्छेनुसार तुम्ही त्यांना घरी बोलून जेवण असेल त्यांना देऊ शकता. वरण भात भाजी पोळी तुम्हाला जे द्यायचं ते देऊ शकता. उद्या पुरणाचा नैवेद्य प्रत्येकाने करावा. पुरण तयार करायचं एका डिशमध्ये, पुरण थापून त्याच्यामध्ये दिवे लावायचे आणि पुरणाची आरती प्रत्येकाने उद्या करावी. ज्यांना 9 दिवस शक्य नाही ना त्यांनी उद्या पुरणाची आरती करावी. दुर्गा सप्तशतीचा एक पूर्ण पाठ वाचावा. सिद्धकुंजिका स्तोत्र, दुर्गा सप्तशती ते पूर्ण वाचावं. आणि ते केल्यानंतर आपण देवीची आरती करायची. उद्या आपल्या घरामध्ये देवीचा टाक असेल, प्रत्येकाच्या घरामध्ये टाकावर अभिषेक करावा. कसा करायचा अभिषेक? श्री सूक्त पुरुष सूक्त म्हणायचं. आपल्या देवीचा टाका असेल छोटा, तो टाक घ्यायचा. उद्या सकाळी पूर्ण देवघर स्वच्छ धुवून घ्यायचं, पुसून घ्यायचं, धुवून घ्यायचं आणि देवीच्या टाकावर उद्या अभिषेक करायचा. श्री सूक्त पुरुष सूक्त अभिषेक करा. अभिषेक झाल्यानंतर कुंकुमार्चन पण करू शकता. कुंकुमार्चन झाल्यानंतर स्वच्छ पुसून देवीचा टाका आहे तो देवघरात ठेवून द्यायचा. देवीला पुष्प व्हायची. परत तांबूल असेल तांबूल पण उद्या ठेवावा. नैवेद्य असेल तो नैवेद्य दाखवू शकता. आणि उद्या पूर्णाचा नैवेद्य दाखवून आपण देवीची आरती आहे ती आरती प्रत्येकाने करावी. दुर्गा सप्तशतीचा पाठ खूप जणांना करायला जमलं नाही तर उद्या तुम्ही करू शकता. दुर्गा सप्तशतीचा पाठ करत असताना गाऊनवर वाचायचं नाही किंवा साध्या ड्रेसवर वाचायचं नाही. पुरुष जरी असेल सवळं घाला, धोतर घाला, ते घालून आपण दुर्गा सप्तशतीचा पाठ करावा. उद्या नवमी आहे. उद्या प्रत्येकाने दुर्गा सप्तशतीचा पाठ आहे तो पाठ प्रत्येकाने वाचावा. 1 ते 13 अध्याय वाचायचे. दुर्गा सप्तशती पाठ वाचन करताना कपाळी कुंकू हळद असेल ते लावावं. संरक्षण जवळ घ्यायचं. संरक्षण काय घ्यायचं जवळ? एक लिंबू असेल, पिवळ्या मोहरी असेल, कालभैरवाष्टक म्हणून ते जवळ घ्या आणि 1 ते 13 अध्याय दुर्गा सप्तशतीचे वाचायला चालू करायचे. उद्या दिवसभरात कधीही वाचा. आणि ते झाल्यानंतर संध्याकाळच्या वेळेस कुमारिका असेल कुमारिकेला बोलवायचं, त्यांचं पाद्यपूजन करा. सवाष्णी असेल सवाष्णीला बोलवा, पाद्यपूजन करा. उद्या तेलाचा दिवा, तुपाचा दिवा प्रत्येकाने लावायचा. उंबर असेल उंबराला पण उंबराची पण पूजा करा प्रत्येकाने. उंबर असेल ना उंबराची पण पूजा करायची. आणि घरामध्ये
उद्या वादविवाद, भांडणं अशा गोष्टी करायच्या नाही. उद्या देवींची नजर काढायची. उद्या आहे ना देवीची नजर काढायची. आपण देवी आई आहे प्रत्येकाच्या घरी. तुमच्याकडे फोटो जरी असेल, फोटो असला तरी पण देवी आईची नजर काढायची. तांबूलचा नैवेद्य दाखवायचा. तांबूल म्हणजे काय खूप जणांना माहीत नाही. खूप जण माहूरला गेले असेल तर तांबूल असतो बघा, त्याच्यामध्ये काहीच केमिकल नसतं. पान असते, खायचे पानं असेल, सुपारी असेल, चुना असेल, हे सगळं टाकून तांबूल तयार होतो. बडीशोप असेल, या सगळ्या गोष्टी टाकून तांबूल तयार होतो. तो तांबूल पण आपण घरच्या घरी करू शकता तयार. खलबत्त्यामध्ये करायचा, मिक्सरमध्ये करायचा नाही. खलबत्त्यामध्ये कुठून तांबूल तयार करावा. तो देवी आईला खूप आवडतो, हे लक्षात ठेवा. म्हणून उद्या सगळ्यांनी आपल्या घरच्या देवीचं टाकावर अभिषेक करावा. श्रीसूक्त, पुरुषसूक्त. ज्यांच्या घरामध्ये देवीचा टाक आहे त्यांनी प्रत्येक पौर्णिमेला तर अभिषेक कंपल्सरी करावा. रोज तर करावा, पण प्रत्येक पौर्णिमेला देवीचं अभिषेक करायचा. उद्या देवीची ओटी भरायची अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी. ओटी म्हणजे काय ठेवायचं ओटीमध्ये? ओटीमध्ये तुम्ही पीस ठेवा, साधं पीस, सुपारी, एक हळकुंड असेल हळकुंड ठेवायचं. पीस, सुपारी, हळकुंड ठेवायचं. 1 रुपया दक्षिणा ठेवायची आणि ती जी ओटी आहे ती देवी आईच्या चरणावर ठेवून द्यायची. देवी आईच्या चरणावर ठेवल्यानंतर देवी आईच्या चरणावर ठेवायची आणि दुसरे कोणी सवाष्ण कोणी येईल, सवाष्णीचं पाद्यपूजन करायचं. पाण्याने पहिले पाय धुवायचे. पाद्यपूजन म्हणजे काय? जी सवाष्ण तुमच्या घरी उद्या येईल ती देवी आईच्या रूपात असते. मग त्यांच्या आल्यानंतर पहिले पाण्याने त्यांचे पाय धुवायचे, नंतर दुधाने पाय धुवायचे, नंतर पायाला गंधाक्षरा फुल लावायचं, डोकं टेकवायचं आपलं आणि त्यांची ओटी भरायची. उद्या सवाष्ण असेल, कुमारिका असेल, त्यांचं असंच करायचं. त्यांची ओटी भरायची. पीस, तांदूळ, सुपारी, एक हळकुंड, त्यांची ओटी भरायची. हे कशासाठी? अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी. आता उद्या कुंकुमार्चन आपण करणार आहोत. कुंकुमार्चन जेव्हा करणार आपण 5 बोटाने कुंकू देवीच्या टाकावर आपण कुंकुमार्चन करणार. काही जण फोटोवर करू शकता, अन्नपूर्णाच्या मूर्तीवर करू शकता कुंकुमार्चन, काही प्रॉब्लेम नाही. कुंकुमार्चन तुम्ही सुपारीवर करू शकता, काही हरकत नाहीये. टाक नाहीये, फोटोवर करा. फोटो नाहीये, आपण अन्नपूर्णाच्या मूर्तीवर ठेवायचं आणि ते जे कुंकू आहे ते कुंकू सगळ्यांनी लावायचं. ते कुंकू आहे ना, कुंकू सगळ्यांनी लावायचं. ते कुंकू जर सगळ्यांनी लावलं ना तर आपल्याला नजर लागत नाही. आणि जे भगवतीची सेवा करतात, देवीची, रेणुका मातेची जी सेवा करत असेल, किंवा तुळजापूरची देवी असेल, कोल्हापूरची देवी असेल, वैष्णव देवी असेल, वणीची देवी असेल, कपाळी कुंकू जर आपला असेल ना तर आपल्याला कोणतीही नजर बाधा होत नाही. आणि कुंकुमार्चन केलेलं कुंकू जर आपण कपाळी लावलं तर आपल्याला कोणत्याही प्रकारचा नजर दोष, करणी बाधा, बाहेरची बाधा, या गोष्टी काहीही होत नाही, होणार पण नाही, काहीच होणार नाही आपल्याला. म्हणून उद्या सगळ्यांनी, काही जण काजळ पण लावता बा, त्यांच्या जे घरी असतं ना नवरात्रीचं, काजळ लावायचं. दिवा, तुपाचा देवा, तेलाचा देवा असेल तो लावा आणि काजळ तयार करून आपण डोळ्यामध्ये लावत असतं बघा. हे प्रत्येकाची वेगवेगळी परंपरा आहे, त्याप्रमाणे असतं. पण प्रत्येकाने आपली जी सेवा आहे, किंवा उद्या नवार्णव मंत्र, ज्यांना दुर्गा सप्तशती वाचायला जमलं नाही त्यांनी नवार्णव मंत्राचा 1 माळी, 5 माळी, 11 माळी नवार्णव मंत्राचा जप करावा. नवार्णव मंत्र ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. आता हा मंत्र जर नाही आला, फक्त जय जगदंब, जय जगदंब, जय जगदंब, जय जगदंब, जय जगदंब हा मंत्र पण करू शकता. जय जगदंब, जय जगदंब जरी म्हटलं तुम्ही तरी पण काही प्रॉब्लेम नाही. म्हणून उद्याचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. प्रत्येकाने सेवा करावी, नामस्मरण करावं, आपली कुलदेवता, कुलदेवतेंचा अभिषेक आपण अवश्य करावा. झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करतो. श्री स्वामी समर्थ.